आज आपण निघालो आहोत श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे. वाडीमध्ये आत प्रवेश केल्यावरती विविध वस्तूंचे स्टॉल लागलेले आहेत. हॉटेलसुद्धा भरपूर आहेत. इथून पुढे गेल्यावर बर्फी आणि पेड्यांचा घमघमाट दरवळत होता. ताजे पेढे आणि बर्फी बघून तोंडाला एकदम पाणी सुटलं. मंदिरामध्ये भक्तांची चांगलीच रांग लागलेली होती. दत्तगुरूंचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं. त्याच प्रसन्न मनाने पुढे जाऊन श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर पुढे श्री नरसिंह सरस्वतींचं सुद्धा दर्शन घेतलं. इथे पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम आहे. त्याच नदीमध्ये मुलं पोहण्याचा मनमुराद आनंद घेत होते. लहान मुलंसुद्धा भारी डुबक्या मारत होते. तेवढ्यात बोटवाले काका सफारीला निघालेले दिसले. मंदिरामध्ये भक्तांची लाईन चालूच होती. तर कोणी समोर पठण करत बसलेले होते, तर कोणी महादेवाचं दर्शन घेत होतं, तर कोणी धूप अगरबत्ती लावत होतं. पायऱ्या चढून वर आल्यावरती बोर्ड दिसला तो बासुंदीचा. दुकानात जाऊन बघितलं तर अरे बापरे, एवढ्या प्रकारच्या वेगवेगळ्या बासुंदी अवेलेबल होत्या. पेरूवाले काका गप्पा मारण्यात बिझी होते. पुढे घोड्यावाल्या काकांना बाय बाय करून आम्ही आपला परतीचा प्रवास चालू केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.